आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार एका कटिबद्धतेने काम करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक विविध विकास योजना जाहीर केल्या। प्रधानमंत्री जनधन आणि इतर योजनांअंतर्गत आदिवासी जनजातीसाठी पक्की घरे उपलब्ध करून दिली जात आहेत। 26 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 549 जिल्हे, 2,911 तहसील क्षेत्रातील सुमारे 63,842 गावांतील आदिवासींसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून प्रत्येक आदिवासी पाड्याला आम्ही विकासाच्या प्रवाहात आणू असं प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी आज नागपूर इथं केलं। भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण आणि युवक युवती संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, मध्य प्रदेश इथल्या जनजातीय कार्यमंत्री कुंवर विजय शाह, खासदार फग्गन सिंग कुलस्ते आदी मान्यवर उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यात नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा, परिवर्तन पॅनल आणि अन्य राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करत आपापलं नामनिर्देशन पत्र दाखल केलं। गडचिरोली नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस रिपाई युतीतर्फे प्राचार्य कविता पोरेड्डीवार, भाजपतर्फे प्रणोती निंबोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे आघाडीतर्फे नैताम, परिवर्तन पॅनलच्या वतीनं वनिता बांबोळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाठातर्फे भुसारे यांनी आपापलं नामनिर्देशन पत्र दाखल केलं। नागपूर शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी शहर बस सेवेमध्ये असलेल्या डिझेल बसेसची संख्या कमी करण्यात आली असून त्याऐवजी आता ई बसेस रस्त्यावर धावत आहेत। सद्यस्थितीत 260 ई बसेस शहरातील रस्त्यांवर धावत आहेत। पुढील काळात यात आणखी बसेसची भर पडणार आहे। केंद्र सरकार पुरस्कृत असलेल्या या योजनेअंतर्गत पर्यावरणपूरक असलेल्या वातानुकूलित 29 PM ई बसेस नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसच्या ताफ्यात सामील झाल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तिरंदाजी संघाचं आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद 2025 मध्ये 6 सुवर्णांसह 10 पदकं जिंकून आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे। सोशल मीडिया पोस्टमध्ये मोदींनी 18 वर्षांच्या अंतरानंतर मिळवलेल्या ऐतिहासिक रिकर्व पुरुषांच्या सुवर्णपदकांवर प्रकाश टाकला। विदर्भात थंडीचा कडाका वाढत चालला असून भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे। आज यवतमाळ इथं 9.6 अंश सेल्सिअस इतका विदर्भातील सर्वाधिक किमान तापमान नोंदवण्यात आलं। नागपुरात 10.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली। पुढील 2 दिवस आकाश निरभ्र राहून वातावरण कोरडं राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।